नमस्कार मित्रांनो, या मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की शुभूने ती बाईक विकलेली असते कारण पैशांची गरज असते। कुठूनही 1 लाख रुपये जमवायचे असतात आणि फायनली शुभूला 1 लाख रुपये मिळालेले असतात। आता ते पैसे हातात घेतलेले असतात आणि डॉक्युमेंट त्या माणसाच्या हातात दिलेले असतात आणि त्याने एवढंही सांगितलेलं असतं, उद्या जरी तू परत आला पैसे घेऊन आणि माझी बाईक दे तर मी परत देत नसतो। शुभूला इतकं वाईट वाटत असतं, पण आता मजबुरी असते। शुभूने ती शेवटी बाईक विकलेली असते। रडत रडतच ते पैसे घेऊन तिथून निघून गेलेलं असतो। श्रावणी आता इकडे हॉस्पिटलमध्ये वाट बघत असते। आता मोबाईल बघते तर काय, बाबाने दिलेली तर वेळ संपत चालली आहे, मला पटकन जायला लागणार किंवा काहीतरी करायला लागणार। आता बाहेर आलेली असते, अगं पेशंटचं बीपी लो झालं ना म्हणून मला जायला लागलं, सॉरी। पण तू सांग श्रावणी, तुला काय मदत हवी आहे? मोक्षा, मला आहे ना मोठी चूक झाली माझ्याकडून। एक मुलगी घरी आली होती ग, आणि मग सगळा घडलेला प्रकार श्रावणी आता मोक्षाला सांगते आणि मोक्षाने सुद्धा तो ऐकलेलं असतो। सांगतच असते तेवढ्यात काही शुभूने फोन केलेला असतो श्रावणीला। पण तो पैशांची व्यवस्था झाली आहे मॅडम, टेन्शन घेऊ नका। पण तो 1 तास राहिलाय, मी काय केलं हे विचारू नका, पण आधी साहेबांना पैसे नेऊन देऊया। शुभू तर लगेच आहे, मी इकडून निघतोय तू तिकडून निघ। श्रावणी म्हणते हो मी लगेच आले। आता श्रावणीने सांगायचं तसंच अधुरं ठेवलेलं असतं। मोक्षा म्हणते अगं तू काहीतरी सांगतीये ना? काही नाही, मी नंतर सांगेन तुला, आत्ता मला जरा घाई आहे। श्रावणी बरोबर मोक्षा तेवढंच बोलते आणि श्रावणी पुढे काही बोलायच्या आधी श्रावणी आता निघालेली असते। म्हणजे श्रावणीने काय सांगितलं हे अर्धवट सांगितलेलं असतं, मोक्षाला सगळं काही माहितीच नसतं। मोक्षा श्रावणी निघून गेलेली असते, विचार करते कोणत्या प्रॉब्लेम मध्ये असेल ही, एवढी घाई का होती हिला? कॉलेला असतो तो श्रावणीची वाट बघत असतो। स्वीटी सुद्धा आलेली असते। अरे बापरे, श्रावणी आली नाही काय रे, बाहेर गेलीये का? स्वीटी आता चौकशा करत असते शुभूकडे। हो, पैशांची जुळाजुळव चालली ना तुमची, पण मला माहितीये तिला पैशांची मदत कोणीच करणार नाहीये। तू वेडायस काय रे, कशाला उगा नादाला लागलाय त्या पोरीच्या? मी कसली भारी ऑफर दिली, ती माझी ऑफर घेतली नाही आणि आता बघतो इकडे तिकडे पैसे। काय शुभू तू पण? स्वीटी आता खूप बोलत असते शुभूला, शुभू काहीच बोलत नाही। ना स्वीटे, तुझी लायकी काय ना, बांगड्या चोरल्या आणि तुझी लायकी मला दाखवून दिली। आणि बघ, स्वप्न तर बघण्यात त्याच्यापेक्षा सुद्धा माहीर आहेत। त्यामुळे स्वीटे, बढाया अजिबात मारू नको। तू एक्झॅक्टली काय आहे ना मला चांगलीच कळाली आहे। माझं असिस्टंट होण्याचं तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, लक्षात घे। मी आता घड्याळ बघते आणि त्याला म्हणते अर्धा तास राहिला या, फक्त अर्धा तास। आता नंदा आत्या आणि स्वीटी वाट बघत असा, म्हणजे टायमर लावलेला असतो त्यांनी, कधी हे सगळा वेळ संपणार आणि कधी पैसे मिळाले नाही ही बातमी कानावर येणार। आत्या म्हणते काय ग स्वीटी, शुभू मला असं म्हटला की माझं स्वप्न स्वप्नच राहील, तो असं का म्हटलं असेल? नाही ना मॅडम, मला कळतच नाही त्याच्या बोलण्याचा अर्थ। काही गडबड तर केली नसेल ना? अगं स्वीटी, कसली गडबड करतोय तो? आत्या म्हणते शुभू पैसे उभे करणार का 1 लाख रुपये? वेडी आहेस काय ग स्वीटी? स्वतःचं घर सांभाळता येत नाही, तो श्रावणीला 1 लाखांची मदत करायला निघलाय का? वेडी आहेस काय ग? बरं आहे तुमचं, त्याचं काम झालं नाही ना म्हणून माझ्यावर रागराग करत होता। मध्ये तर दिसत होता तो। मीचा पचका बघायला खूप मजा येणार या, आता कधी पचका बघायला मिळतोय त्याची वाट बघतीये। मिस्टरच्या मुलीला 1 लाख रुपये जमा करणं कठीण नाहीये, पण मी सगळे मार्ग बंद करून टाकलेत। आणणार ती श्रावणी पैसे? माहिती ना मला, मिळूच शकत नाहीये स्वीटी, डोंट वरी। अक्काने सगळ्यांनाच बोलवलेलं असतं, विश्वभर, पृथ्वी काका सगळ्यांनाच आवाज देते आणि हॉलमध्ये या। काय झालंय नंदा अक्का, कशासाठी बोलवलंय? विश्वंभर, काय झालंय म्हणून काय विचारतोय? तू विचारूच कसा शकतोय? श्रावणीला दिलेली वेळ संपतीये, तुला कळतंय का विश्वंभर? वेळात तिने पैसे परत करायला यायला हवं होतं, पण ती आलीये का? नाही ना नंदा अक्का, 4 तासांची वेळ दिली होती, अजून 4 तास काय संपलेले नाहीये। घड्याळ घेऊनच नंदा अक्का उभी असते। अरे बघ, 4 तासांचं काय बोलतोय? 4 तास संपले विश्वंभर। दिवसाचा जरी वेळ दिला ना तरी ती पोरगी पैसे जमवणार नाहीये। काय विश्वंभर, तू पण जमा केले असतील तर आणून द्यायला हवे होते, बरोबर आहे की नाही? तुझा जो निर्णय असेल तू तो घेणारच। ते पैसे परत केले नाही याचा अर्थ असिस्टंट म्हणून ती राहणार नाही, कळतंय का नंदा अक्का? निर्णय घेण्याचा काही प्रश्नच नाहीये। हेच हवं असतं नंदा अक्काला, बरोबर साहेब तेच बोललेले असतात। ती श्रावणी नसेल तर स्वीटी करेल की तिच्या जागेवर काम? स्वीटी म्हणते होय होय नक्कीच, खूप आवडेल। माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर काम करता येईल, आनंदच होणार ना, बरोबर का साहेब? वाट बघत असते कधी श्रावणी खाली येणार। अक्का म्हणते तुला निर्णय बदलायचा असेल तर बदला विश्वंभर, जबरदस्ती नाहीये ना विश्वंभर, जगासाठी का होईना श्रावणी तुझी लेक येणार आहे। माझा निर्णय कधीच बदलत नाही नंदा अक्का, बदलणार तर नाहीच आहे। किटी जा, श्रावणीला बोलवून आण बरं, लगेच काय ते निकाल लागेल। म्हणते मी हो जाते की। किटी जाणार तेवढ्यात काय श्रावणी आलेली असते खाली। आता सगळे श्रावणीकडे बघतात, मी येते आणि बाबांच्या जवळ उभी राहिलेली असते। नंदा अक्का फार हसत असते, तिला माहिती ही पैसे देऊ शकत नाहीये। आलीस तू? अरे वा। अक्का म्हणते आम्हाला वाटलं तू येणारच नाही, आलीस ग तू, बरं वाटलं बरं तू आलीस। असं ना स्वीटी, माणसाने आलेल्या परिस्थितीचा सामना करायला हवा। आता तुझ्यावर जी परिस्थिती आली आहे तू सामना करणं साहजिकच आहे ना, पराभव असो किंवा विजय असो, सामना केलाच पाहिजे बघ। नंदा अक्का हसून हसून या श्रावणीशी बोलत असते। जमू शकलीस ना श्रावणी पैसे, तू ते जमवणार, तुला फक्त पैसे उधळता येतात, जमवणं येत नाही, हो की नाही श्रावणी? आता नंदा अक्का म्हणते विश्वंभर, श्रावणीने तू दिलेली मुदत पूर्ण केली नाही, ती हरलीये। निर्णय तू परत सांगितला, वरनं काढून टाकणार
असं नाही म्हणायचं. पुढे काय ते पण सांग विश्वंभर. नोकरीवरनं तू निघणारच आहे श्रावणी, पण तुझं तोंड सुद्धा बघणार नाहीये. कळतंय का तुला? आता ते सुरू झालंय. तुझं तोंड सुद्धा बघणार नाही विश्वंभर. घरातून सुद्धा बाहेर जायला लागणार आहे श्रावणी. या घरात राहताच येणार नाही. मी आता नंदा अक्काकडे रागाने बघते आणि शुभू सुद्धा. पृथ्वी काकाला सुद्धा राग आलेला असतो आणि अपर्णा काकूला सुद्धा. तू बाहेर जर गेली तर कुठे जाणार, कशी राहणार, काय अवस्था होणार ग श्रावणी? घरातून जा असं सांगितल्यावर काय नाटकं करायची त्याचा विचार करतेयस का? हातापाया पडणार आहेस का? मी काहीच करणार नाहीये. ना हातापाया पडणार ना रिक्वेस्ट करणार. काय बोलतीयस तू? काही करणार नाही? कारण मी पैसे आणलेत त्यामुळे हातापाया पडायची मला गरजच नाहीये. ते आता श्रावणीकडे बघायला लागलेले असतात आणि श्रावणी हसून बाबांकडे बघते. श्रावणीने लगेच पैसे दिलेले असतात साहेबांच्या हातात. म्हणते बाबा घ्या पैसे. साहेब श्रावणीकडे बघत असतात आणि एक प्रसंग आठवलेला असतो. शुभू जेव्हा श्रावणीला पैसे देत असतो तो प्रसंग. श्रावणीने विचारलेलं असतं, शुभू हे पैसे कुठून आणले? कुठून आणले हे मॅटर करत नाही, पैसे आणलेत ना ते बघा. हो मी पैसे नाही घेऊ शकत. शुभू म्हणतो मॅडम तुम्हाला घ्यायलाच लागणार. तुमचा माझ्यावर अधिकार आहे तसं माझा सुद्धा तुमच्यावर अधिकार आहे. तुम्हाला हे पैसे घ्यायलाच लागणार. तर आहेच रे, त्याबद्दल म्हणणंच नाहीये, पण हे पैसे वगैरे नको प्लीज. पर्यंत मला कळत नाही हे पैसे कुठनं आले तोपर्यंत मी याला हात लावणार नाही. शुभू विचार करत असतो की याला खरं कारण तर मी सांगू शकत नाही. आता सांगू काय? एफडी होती ना ती मोडली मी. मॅडम मी एफडी मोडली तुमच्यासाठी. तिने आता ते पैसे घेतलेले असतात. म्हणजे माझ्यासाठी एफडी मोडलीस तू? ते हातात घेते आणि श्रावणी खूप गोड अशी हसलेली असते आणि तिचा चेहऱ्यावरचा आनंद बघून शुभू आनंदी झालेला असतो. श्रावणीने शुभूला घट्ट अशी मिठी मारलेली असते. खूप आधार वाटतो शुभूचा आणि घट्ट अशी मिठी मारलेली असते. शुभूने सुद्धा श्रावणीला घट्ट अशी मिठीच मारलेली असते. तिला एक सावरलेलं असतं, आधार दिलेलं असतो. ते काय बोलू आणि काय नाही खरंच कळत नाहीये शुभू मला. काय रे शुभू माझ्यावर? खरंच मी हे उपकार कधीच विसरणार नाही. मॅडम आता उपकाराची भाषा करायला लागलाय. श्रावणी आता मनातल्या मनात म्हणते स्वतःच्या दुःखाचा उल्लेख सुद्धा न करता दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायला निघालाय हा शुभू. त्याच्याकडे एकटक बघत असते आणि शुभू बद्दल तिला खरंच प्राऊड फील होत असतं. किती चांगला आहे हा शुभू. शुभू म्हणतो मॅडम विचारात हरवला मॅडम. श्रावणी म्हणते काही नाही काही नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे, लगेच खाली आणि साहेबांना पैसे देऊन टाका. श्रावणी म्हणते हो मी आलीच. सगळं काही आठवून झालेलं असतं. लगेच नंदा अक्का म्हणते काय ग हे पैसे कुठून आणले सांगतीस का श्रावणी? कडे भीक मागितली, कोणी पैसे दिले सांग तर जरा. नंदा अक्काची अगदी चिडचिड झालेली असते. काय करू आणि काही नाही. तिला कॉन्फिडन्स असतो की श्रावणी पैसे जमावणार नाही, पण श्रावणीने पैसे जमवलेले असतात. तिचा पचका झालेला असतो. तिला श्रावणीचा पचका करायचा असतो पण झाला नंदा अक्काचा पचका. आता काहीतरी फाटे फोडायचे म्हणून ती म्हणत असते कोणाकडे भीक मागितली, कोणाकडे हात पसरवले आणि पैसे जमा केले मला आत्ताच्या आत्ता सांग. श्रावणी आता नंदा अक्काकडे रागाने बघायला लागलेली असते. आली होती ना बाबांचे पैसे नाही वापरू शकत तर हे बाबांचे पैसे नाहीच आहे. त्यातल्या कोणाकडून सुद्धा घेतलेले नाहीये. कुणालाही विचारतो चोरले ना कुणाकडे भीक मागितली. बाबा हे माझे पैसे आहेत, माझ्या हक्काचे पैसे आहेत आणि म्हणून मी तुम्हाला देते तेही हक्काने. विचारातच हरवलेले असतात तेव्हा पृथ्वी काका म्हणतो भैया पैसे घे ना. लगेच शुभ म्हणतो साहेब पैसे घ्या. पृथ्वी काका म्हणतो भैया मुदत संपण्याच्या आधी श्रावणीने पैसे आणले तर तुला ते घ्यायलाच लागणार आहे. आता ती नोकरी जाणार नाही आहे, नोकरी पक्की आहे तिची. अपर्णा काकू म्हणते श्रावणीने हे पैसे स्वतःहून जमवले, आम्ही कुणीच मदत केलेली नाही आहे. अपर्णा काकू म्हणते कोणालाच वाटलं नव्हतं श्रावणी पैसे जमवू शकेल, पण तिने पैसे जमवले, तिने करून दाखवलंय. ते घ्या ना बाबा प्लीज. पण ते पैसे घेतलेले असतात श्रावणीच्या हातून. श्रावणीच्या चेहऱ्यावर इतका आनंद असतो कमालीचा. म्हणतात पृथ्वी हे पैसे माझ्या रूम मध्ये ठेव. म्हणतात इथून पुढे काम करताना मला न विचारता कोणतीच गोष्ट करायची नाही. श्रावणी म्हणते हो मी काहीच करणार नाही. म्हणते थँक्यू बाबा. म्हणतात चला आता कामाला लागा. तर थँक्यू साहेब. अक्का आता तोंडावर पडलेली असते. साहेब तिथून निघून जातात आणि नंदा अक्का खाली मान घालून तिथेच उभी राहिलेली असते. श्रावणीला घट्ट अशी मिठी मारतो. कॉंग्रॅच्युलेशन श्रावणी. काकू सुद्धा घट्ट अशी मिठी मारते कारण सगळ्यांनाच आनंद झालेला असतो की श्रावणीची नोकरी गेली नाही, तिच्या बाबांच्या सोबत अजूनही ती काम करणार. ती मात्र रडायला लागलेली असते. किती सुद्धा ती कारनामे करते पण पचका होतो म्हणजे होतो स्वीटीचा. स्वीटी लगेच तुझा हात पकडते आणि त्याला म्हणते मला चांगलंच माहिती तू पैसे कुठून आणले. तू पैसे कुठून आणले रे एवढे पैसे शुभू सांग की. स्वीटी एवढ्या याच्यामध्ये शुभूला विचारत असते की पैसे कुठून आणले सांग. काहीच सांगायचं नाही आणि त्याची गरज पण नाहीये स्वीटी. याचा अर्थ तूच पैसे दिलेत. स्वीटीचा हात पकडलेला असतो आणि जोरात असं लोटून देतो. श्रावणी मॅडमला पैसे मिळवायचे होते, त्यांनी ते मिळवले, साहेबांना दिले, विषय मिटला. तू उगाच पंचायती करू नकोस. आणि माझा काही एक संबंध नाहीये कळतंय का. संबंध जरी असला चुकून तरी तुला सांगायची गरज नाहीये स्वीटे. तुला ते सांगणार पण नाहीये. तुला काय करायचंय ना स्वीटे तू करू शकतीस. अगदी दात खात असते आणि तिला म्हणते तुला पैसे कुठून मिळाले मला चांगलंच माहितीये. असं काही समजू नको. या पटिलावर एकच राणी अलकनंदा. जिंकणाऱ्या घोड्याचा पाय खेचणारी असं त्याला तोंडावर पाडायचं या अलकनंदाला चांगलंच माहितीये. स्पर्धा करायचीच नाही आत्या. आणि कसं आहे ना राणीला जर तिचं पद चाललंय असं जर वाटत असेल तर राणी असल्याचा उपयोग काय. म्हणजे तिच्यामध्ये तेवढा पावर नाहीच आहे की ती डगमगते माझं पद जातं की काय, मी राणी आहे, मी राणी पदावरून खाली येते की काय. काय उपयोग असल्या पदाचा.
श्रावणीनेच चांगलाच टोला ठेवून दिलेला असतो नंदा अक्काला. पेक्षा दासी केव्हाही श्रेष्ठ. अक्का अगदी तनतन करत तिथून निघून गेलेली असते, कारण ती हरलेली असते. तिचा प्लॅनचा पचका झालेला असतो. ती तोंडावर पडलेली असते आणि हरली की ती काय करते आपल्याला माहितीच आहे. अगदी तन करत तिच्या बेडरूममध्ये निघून गेलेली असते. शेपूट ती स्वीटी सुद्धा तन करत तिथून निघून गेलेली असते. ना काकू म्हणते, आम्ही सगळे खूप खुश आहोत श्रावणी, तू खूप छान काम केलंयस बघ, कमाल केलीस श्रावणी, एक नंबर. संपलं की काय पॉइंटला वाटायला लागलं होतं ग श्रावणी, असं कसं रे काका, काही संपलं बिंपलं नाही आहे सगळं आणि सगळं राहणार आहे, सगळं संपणार नाहीच आहे. जोपर्यंत शुभू माझ्या बरोबर आहे तोपर्यंत काहीच संपणार नाहीये, सगळं असंच होत राहणार आहे. डोंट वरी काका काकू, ही सुद्धा गोष्ट मी शक्य करून दाखवू शकते. हो की नाही रे शुभू. तोंड पाडलेलं असतं आणि शुभू चाललेलं असतो. शुभू तिथून आता निघून जातो. बराच लांब आलेला असतो आणि तो मॅडम मला माफ करा, मी तुमच्याशी खोटं बोललो, मी हे बोलायला नको होतं, पण मी जर खोटं बोललो नसतो तर तुम्ही हे पैसे घेतलेच नसते, खरंच मला मॅडम माफ करा. माणसाने शुभूला सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची, परत जर गाडी मागायला आला तर गाडी मिळणार नाही. हे सारखं सारखं शुभूला आठवत असतं आणि त्याला खूप त्रास होत असतो, कारण त्या गाडीमध्ये खूप जीव अडकलेला असतो. आता नंदा अक्का की इतकी राग व्यक्त करत असते का बस. प्रत्येक वेळेला ही पोरगी मला हरवते आणि तोंडावर पाडते, प्रत्येक वेळेला ती जिंकतेच. प्रत्येक वेळेला कशी जिंकते ना कळतच नाहीये. सगळा बंदोबस्त केला होता अगदी परफेक्ट, कशी जिंकली तिचं तिला माहिती. पृथ्वी पैसे देत होता तेव्हा मी त्याला रोखलं होतं, परत त्याने प्रयत्न केला तेव्हा चांगलीच अद्दल पृथ्वीला घडवली. त्यामुळे पृथ्वीने अपर्णाने पैसे दिलेच नाहीये आणि बाकी जिकडून कुठे सोर्सचे पैसे मिळण्याचं सगळ्यांना सांगितलं होतं, हिला एक रुपया सुद्धा द्यायचा नाही. मग या श्रावणीकडे पैसे आलेच कुठून. श्रावणीच्या आईच्या वांगड्या तर तुझ्याकडे कपाटात आणून लपवल्या, बरोबर. मग तिच्याकडे सोर्स कुठून आला, 1 लाख रुपये जमवण्याचा. मग हे झालंच कसं. आता स्वीटी आणि नंदाक्का विचार करत असतात, 1 लाख रुपये या लोकांकडे आलेच कुठून. शुभूने दिले असेल का, शक्यच नाहीये. वेळ पडली तर शुभूच्या घरच्या लोकांना मीच मदत करतो आणि त्यांच्याकडे कुठून आले 1 लाख रुपये. नाही, शुभूच्या डोक्यातून काढून टाका. शिवाय मदत करणार कुणीच नाहीये स्वीटी. श्रावणीसाठी शुभू किडनी सुद्धा विकेल आणि पैसे देईल अशी परिस्थिती आहे बरं का. स्वीटी किडनी सुद्धा विकली असेल त्याने, कडे विकायला काहीच नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर शुभूने पैसे जमा केले असतील तर ते कुठून केले असतील विचार करायला लागणारा, आणि खरंच विचार करावाच लागेल. आता स्वीटी सुद्धा तिच्या नसलेल्या डोक्याला ताण देत असते की पैसे कुठून आले असतील. एवढं पैसे कुठून आणले. नंदा अक्का म्हणते ते शोधायचं काम तुझं आहे आणि तू शोध की. त्या घरात भाडे करू म्हणून राहतो, तू शोध पैसे कुठून आले असतील. म्हणते मॅडम टेन्शनच घेऊ नका, मी बरोबर तपास लावते की पैसे कुठून आले असतील. स्वीटी शोधणार असते की शुभूने पैसे कुठून आणले आणि कुठून एवढे पैसे जमा केले आणि श्रावणीकडे दिले. आता तिचं मिशन सुरू झालेलं असतं, पैसे कुठून आले. आता श्रावणी शुभूचा हात पकडते आणि गोल 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 फिरवत असते. शुभू म्हणतो मॅडम मला चक्कर येईल, मॅडम मला चक्कर येईल. काका म्हणत असतो श्रावणी, पण श्रावणी काय थांबायला तयार नसते, तिला आनंदच तेवढा झालेला असतो. शुभूला घेऊन ती गोल 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 अशी फिरत असते आणि खरंच शुभूला आता फिरायला झालेलं असतं. चक्कर यायला लागलेली असते, पण तरी सुद्धा शुभू इतका आनंदी असतो की बस. काका म्हणतो सेलिब्रेट करतीये, तिला आनंद सेलिब्रेट करू दे, तिला थांबवू नको, खूप कमाल झाली तिच्या आयुष्यात. श्रावणीला फुल सपोर्ट करत असतो, ती फिरवत असते आणि शुभू फिरत असतो. तू खरंच ग्रेट आहे, जे आम्हाला जमलं नाही ते तू केलंयस, एक नंबर आहे शुभू. तू तिच्या मागे देवासारखा उभा राहिला, खरंच शुभू कमाल आहेस तू. काका खूप कौतुक करत असतो शुभूचं. तुझ्यामुळेच अक्का आत्याच्या कसं आहे ना शुभू, तुझ्यामुळेच मी आज आत्याच्या नाकावर टिचून पैसे दिलेत बाबांना. कशी झाली होती आत्याची अवस्था बघितली ना तू. शुभू, पृथ्वी काका, पर्णा काकू, श्रावणी इतके हसत असतात, कारण खरंच आनंद सेलिब्रेट करावं असंच काहीचं झालेलं असतं. श्रावणीची नोकरी जाता जाता राहिलेली असते. काकाला फोन आलेला असतो, तुम्ही सेलिब्रेट करा, मी आलो, तेवढा फोन घेतोय मी. तो मॅडम प्लीज थांबवा, मला चक्कर यायला लागली आता, प्लीज प्लीज प्लीज. आपल्याला चक्कर येते की आत्याला. श्रावणी काय थांबायचं नाव घेत नसते, गरागर त्याला घेऊन ती फिरतच असते. काही सुधरतच नसणार आहे हो. श्रावणीने शुभूचा हात सोडलेला असतो आणि शुभूला खरंच चक्कर आलेली असते. आता श्रावणीला पकडायला गेलेला असतो, तिच्या त्या ओढणीला पिन असते, ती पिन टोचलेली असते. शुभूला लागलाय काय रे तुला, सॉरी. आता पटकन शुभूचा हात पकडते श्रावणी, शुभूचं रक्त आलेलं बोट तोंडात पकडते. अहो मॅडम काय करताय तुम्ही. शुभू आणि श्रावणी परत एकमेकांकडे बघायला लागलेले असतात. शुभू एकटक या श्रावणीकडे बघत असतो. मध्ये कोणीच नसतं, फक्त श्रावणी आणि शुभूच असतात. आणि शुभू बोटाला लागलाय म्हणून असं म्हणतो की पटकन श्रावणीने बोट पकडलेलं असतं आणि तोंडात घेतलेलं असतं, कारण त्याचं रक्त जात असताना व्हायला ते श्रावणीने पकडलेलं असतं. बरं वाटतंय का बघ, रक्त थांबलं. असं तोंडाचं पकडलं ना, दाबून पकडलं
की बघ रक्तच निघत नाही, बघ तुझ्या बोटांचं कसं रक्त थांबलंय शुभू. कुंकर घालत असते त्याच्या त्या बोटावर, कारण त्याच्यातून रक्त येत असतं. तिची पीन आहे ती जोरात त्याला टोचलेली असते. असं काय प्रेमाने या श्रावणीकडे बघत असतो. दोघांमध्ये हरवलेले असतात, दोघे सुद्धा एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. भानावर येते आणि म्हणते बँडेज घेऊन येते मी. श्रावणी जाते आणि ती त्याच्यासाठी बँडेज घेऊन आलेली असते. माझ्यासाठी किती करतो, मला एवढं तर करू दे की. बँडेज लावत असते शुभूच्या बोटाला आणि इतकी बडबड करत असते ही श्रावणी, जन्मीचं कोणीतरी आहे रे शुभू असंच वाटतं मला, इतकी कसली काळजी करतो, प्रत्येक वेळेला संकटात धावून येतो बघ शुभू. तू काही उत्तर देत नाही, काहीही प्रश्न विचारत नाही, फक्त एकटक तो श्रावणीला बघत असतो. स्वतःला तो सावरूच शकत नसतो. कंटिन्यू ते आता शुभू श्रावणीला बघतच थांबलेलं असतो. बोटाला बँडेज लावलेलं असतं. परत त्या बोटाचं ती किस घेते. शुभू तर आता बघतच राहिलेलं असतं. श्रावणी अशी काय करते वेड्यासारखं, दुखत नाहीये ना. शुभू म्हणतो नाही, थोडे करून सगळे पैसे परत करीला मी. शुभू काय पैशांचा हिशोब मांडायला लागलाय, गप्प बसा की. 1 लाख रुपये छोटी गोष्ट नाहीये शुभू, तुला सुद्धा कुठेतरी अरेंज करायला लागले ना. मी माझ्याकडे जसे जमतील तसे करून मी तुझे पैसे परत करून टाकेन. तू माझ्यासाठी किती केलंय हे मी तुमच्यासाठी केलंय असं समजा. तुम्ही काय बोलला, परत बोल एकदा. मी माझ्यासाठी किती काय केलंय, मी तुमच्यासाठी एवढं केलं असं समजा आणि विसरून जा. मॅडम म्हणतो ना ते नको या मला शुभू. काय मॅडम मॅडम म्हणतो रे, मॅडम नाही तर काय म्हणू मी. तू मला आजपासून फक्त श्रावणी म्हणायचं, मॅडम बेडम काय नाही. खूप आनंदात ते मी समजू शकतो, पण मी इतकी काही मोठी रिक्स घेणार नाही. तुम्हाला मी मॅडमच म्हणणार आहे. बोलणार नाही तुझ्याशी नका बोलू, मी पण तुमच्याशी बोलणार नाही, पण मी तुम्हाला मॅडमच म्हणणार. तू मला जोपर्यंत श्रावणी म्हणत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी काही बोलत नसते. श्रावणी मॅडम, अरे मॅडम काढून टाकणार आहे, फक्त श्रावणी म्हणून बघ बरं. तो आता प्रयत्न करत असतो श्रावणी म्हणण्याचा, पण तो श्रावणी म्हटला की पटकन मॅडम बोलत असतो. श्रावणी म्हटला की मॅडम बोलत असतो. आता श्रावणी असं म्हणतो की श्रावणीने पटकन त्याच्या तोंडाला हात लावलेला असतो आणि गप्प बस. श्रावणी म्हटला एवढंच म्हणायचं. श्रावणी आणि शुभू परत एकमेकांकडे बघायला लागलेले असतात. एकमेकांमध्ये परत ते हरवून गेलेले असतात. आज काय सगळं रोमॅन्टिकच घडत असतं. शुभू श्रावणी एकमेकांना सोडायला काय तयार नसतात. आता स्वीटी चाललेली असते आणि बाहेर असते शोभा. मुलीसाठी काहीतरी खेळणी खरेदी करत असते. तिला हवी तेवढ्या पैशामध्ये. समोरचा माणूस काय द्यायला तयार नसतो. ही अगदी जबरदस्तीच करते की तेवढ्याच पैशात ती खेळणी द्या मला. परवडत नाही काय, द्या, परवडतंय, ₹100 द्या, परवडतं बघा तुम्हाला. अगदी भांडत असते ही आलेली असते. स्वीटी म्हणते काय झालं ग शोभाताई, अहो ₹80 खेळणं मागताय बघा की ताई. म्हणते तुम्ही काहीच करू नका, 4 टेडी द्या शोभाताईला. शोभाताई म्हणते वा वा, एक खेळणी घ्यायची 5 ते 4 घेऊ बाई स्वीटे. तुमची फॅमिली मोठी आहे, रिच आहे, रिच. ते नसल्याचं नाटक करता ग, पण पैसे आहे. स्वीटे उगाच काही बोलायला जाऊ नको, गप्प बस. एकदा स्पष्ट बोलायचं. स्वीटे अशी गोल गोल फिरून बोलू नकोस. तो सांगतो शोभाताई सगळंच सांगतो. 1 लाख रुपये दिले श्रावणीला, आता तू बघच घरी जाऊन काय तमाशा करते. शोभा आता भडकलेली असते. शोभा म्हणते की मी शुभूला विचारतेच की पैसे कुठून आणले. आता खेळणी घ्यायचं सोडून देते आणि शुभूला जाव विचारण्यासाठी डायरेक्ट घरी गेलेली असते. शोभा तन करत घरी जाते. बाहेर या बाहेर या. सगळ्या घरात तिने आरडाओरडा सुरू केलेला असतो. त्यांना बोलवलेलं असतं आणि स्वीटीने आता तमाशा सुरू केलेला असतो. आई म्हणते काय गे शोभे, आणि आई म्हणते कशाला गळा फाडतीये ग, काय झालंय सांगतीस का. तुमच्या लाडक्या लेकानं शुभूनं श्रावणीला 1 लाख रुपये दिले. आणि आता उठून उभे राहिलेले असतात. 1 लाख रुपये. तेवढ्यात काय शुभू सुद्धा येतो आणि हा सगळा तमाशा चाललेला असतो शोभाचा. तो बघतो. ती शोभा त्या शुभूला ओढत आणते आणि सांग 1 लाख रुपये कुठून दिले. काहीच बोलत नसतो. स्वीटी फक्त बघत असते की हा काय सांगतो, मग मला मॅडमला जाऊन सांगायला. कोणी पण सांगन, तुला काय करायचंय, कळालंय ना, तेवढ्याशी मतलब आहे. नालायक स्वीटीने सांगितलं ना तुला शोभाताई, मला माहिती की ती नालायक पोरगी हेच करू शकते. सांगितलं त्या स्वीटीने मला. मग काय रे शोभे, जरा गप्प बसतो. काय म्हणतोय ते ऐकून तर घे. पराक्रम तुझा पोरगा गाजवणार आणि आम्हासनी गप्प करतेस होय आई. त्या संसाराचं वाटोळ झालं त्याचं काही नाही आणि पोराला पाठीशी घाल ग तू. 1 लाख रुपये दान करतोय, वा. म्हणता शोभे जरा गप्प बस की. मी गप्प बसणार नाही. आई म्हणते गप्पा, थोबाड बंद कर. तर सगळेच विचारत असतात पैसे कुठून आले सांग, आणि पैसे कसे तिला दिले ते पटकन बोल. शुभू काहीच बोलत नाही. शुभूचं अगदी डोकं त्यांनी बधीर केलेलं असतं. बोल पटकन, पैसे कुठून आले. श्रावणीसाठी मी किडनी पण विकू शकतो, कळालं शोभे. मात्र बोलती बंद झालेली असते. शुभू फुल अँड फायनल एकच शब्द बोलतो, हो मी किडनी सुद्धा विकू शकतो श्रावणीसाठी. सगळे आता बघत राहिलेले असतात. आता मात्र कोणाकडे काहीच प्रश्नाचं उत्तर नसतं किंवा प्रश्न सुद्धा नसतो. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. बघू आता शुभू काय उत्तर देणार आणि कसं सगळ्यांना पटवून देणार की पैसे कुठून मिळवले. हे जर बघायचं असेल तर यासाठी आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.